आणि यालाच रिअल फाउंडेशन म्हणतात. तर हा मार्च 2024चा पेपर आहे आणि याच्यामध्ये एक प्रश्न आहे, म्हणजे राईट द नेम ऑफ ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. प्रश्न काय आहे? आन्सर द फॉलोइंग मध्ये 1 मार्कासाठी प्रश्न आहे की राईट द नेम ऑफ ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज. आपण आता काय पाहिलं? पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जात असताना ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. आता हा जो काय बोर्डाचा पेपर जो प्रश्न जो आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी जरी अटेम्प्ट केलं, काही लिहिलं तरी सुद्धा ते बरोबर सांगितलं. बोर्डाने सांगितलं की हा प्रश्न जो आहे तो प्रश्न हा चुकीचा आहे. तर आता माझा सर्वांसाठी प्रश्न, जर समजा पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जात असताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होत असेल, तर आपला जो पहिला पिरियड आहे ज्याच्यामध्ये पहिला कोण आहे? हायड्रोजन, आणि शेवटचा कोण आहे? हेलियम. हायड्रोजन आणि हेलियम या दोघांपैकी स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज कुणाची आहे? हायड्रोजन और हेलियम? हेलियम. तर उत्तर हेलियम नाही, याचं उत्तर हायड्रोजन आहे. याचं उत्तर हायड्रोजन आहे. तर पहा, मी मगाशी सांगितलं होतं की आपण याच्या अगोदर निऑन समजल्याच्या इकडे निऑन जो आहे या निऑनला का कन्सिडर केलं नव्हतं? त्याचं कारण आहे, निऑनची साईज फ्लोरीन पेक्षा मोठी आहे. निऑनची साईज फ्लोरीन पेक्षा मोठी आहे. तो जो काही ट्रेंड आपण सांगतो ना की पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जात असताना ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, तो ट्रेंड हा फक्त आपल्या 17व्या ग्रुप पर्यंत आहे, फक्त हॅलोजनच्या ग्रुप पर्यंत आहे. त्याच्यामध्ये इनर्ट गॅसेस येत नाहीत. जेवढे पण इनर्ट गॅसेस आहेत ते त्यांच्या शेजारी असणाऱ्या हॅलोजन पेक्षा आकाराने मोठे. हेलियम हा हायड्रोजन पेक्षा आकाराने मोठा आहे. निऑन हा फ्लोरीन पेक्षा आकाराने मोठा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली कोण येतो? अर्गॉन. अर्गॉनच्या शेजारी कोण आहे? क्लोरीन. म्हणजे अर्गॉन जो आहे तो अर्गॉन हा क्लोरीन पेक्षा आकाराने मोठा आहे. अर्गॉन जो आहे तो अर्गॉन हा क्लोरीन पेक्षा आकाराने मोठा आहे. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि यालाच रिअल फाउंडेशन म्हणतात.